आहे का तुझी मानसिकता, आहे का तुझी तयारी, असं डॉक्टरांनी विचारल्यावर मान हलवली त्याने, कारण और कोई चारा ही नहीं था उसके सामने. नाईलाज को क्या इलाज असं नाही, पण इथे मात्र आपल्याला बरं होण्याची शक्यता हे कळून आलं होतं. तो तिथे राहिला, त्यांनी ओंकाराची ट्रीटमेंट घेतली आणि ह्या अजयची चिकाटी मात्र दांडगीच म्हणायला हवी मंडळी, कारण अहो रोजची 8-8 तासाची ओंकाराची साधना त्यांनी केलीच. इतकी साधी गोष्ट नाहीये 8-8 तास ओंकाराची साधना रोज करणं. न कंटाळता ही ओंकाराची साधना त्यांनी जारी ठेवली आणि ह्या कठोर परिश्रमाचं तपश्चर्याचं फळ त्याला खूप छान मिळालं. 2.5 महिने नाही, 3 महिन्यांनी, 1 महिना 23 दिवसात त्याला त्याचा आवाज परत मिळाला असं नव्हे, उत्तम होऊन मिळाला त्याचा आवाज. कारण त्याचं रेकॉर्डिंग मला डॉक्टरांनी ज्यावेळेला ऐकवलं त्यावेळेला म्हटलं वा, बुलंद आवाज आहे, अगदी गाणारा माणसाचा आहे की काय. तर डॉक्टर म्हटलं, हो विद्याताई बरे आहात ना, हा तुमचा डॉक्टर अजय. म्हटलं अरे वा, म्हणजे उपचार पश्चात उपचारानंतरचे त्याचे हे रेकॉर्डिंग आहे. तर असो, ही अजयची जी मी केस आपल्याला सांगितली ह्याचं पुढचं उदाहरण मी आपल्याला सांगणार आहे. ते म्हणजे असं, कल्याणला आमच्या घरी लँडलाईन वरतीच बरं का मला फोन आला, मी गेहानी बोलतोय. म्हटलं गेहानी? अहो मी गेहानी म्हणजे 1%. 1%? माझ्याकडे डोक्यात शिरे ना, 1%तली ही व्यक्ती कोण आहे? आपण ह्या टक्केवारीच्या भानगडीत नाही, तो आपला विषय नाही, टक्केवारी आरक्षण. हा माणूस कोण 1%तलं माझ्याशी बोलतोय? मग त्यांनी पुढे सांगितलं, अहो मी तुमच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाला आलो होतो शिवाजी पार्कला, तिथे तुमचं कीर्तन मी पूर्ण ऐकलं होतं आणि मी 1%तला म्हणजे कुठला, तर तुम्ही डॉक्टर अजयच्या बाबतीत जे सांगितलं ते उदाहरण मी ऐकलं होतं, त्याच्या बाबतीतली 1% असलेली शक्यता अहो माझ्या बाबतीमध्ये 100% खरी झाली. अरे बापरे, अच्छा अच्छा म्हटलं, असे तुम्ही 1%तले का? माझ्या डोक्यात शिरला. तर 1%तलं म्हणजे काय? गेहानी मला म्हणाले, अहो तुमच्या कीर्तनाचा जो कार्यक्रम होता शिवाजी पार्कला, तिथे मी आलो होतो, तिथे मला पत्रक मिळालं, तिथून मला सगळं समजलं आणि माझा गेलेला आवाज मी परत मिळवला डॉक्टर करंदीकरांकडे जाऊन. म्हणजे ऑपरेशन करून माझा आवाज जो गेला, चांगल्यासाठी म्हणून केलं ऑपरेशन, पण आवाज त्यात 100% गेला. आणि तुमच्याकडनं मला जो पत्ता मिळाला, फोन नंबर मिळाला, तिथे जाऊन ओंकाराच्या ट्रीटमेंटनी, ओंकाराच्या थेरपीने डॉक्टर करंदीकरांनी माझा गेलेला आवाज मला परत मिळवून दिला. मी म्हटलं अरे वा छान, अरे वा छान म्हणून मी फोन ठेवेन असं त्या माणसाला शंका आली. खरं मी ठेवणारच होते. तर तेव्हा तो मनीष म्हणला, जरा फोन ठेवू नका. म्हटलं बोला, काय बोलायचंय तुम्हाला? अहो म्हणे मला महत्वाची गोष्ट सांगायची आहे की ओंकाराची साधना मी अजूनही करतो बरं का. म्हटलं वा, खरंच आनंद वाटलं. नाही तर बरं वाटल्यानंतर ओंकाराची साधना सोडून देणारे जास्ती असतात असं माझं मत होतं. नाही नाही म्हणाले, मी अगदी रोज नित्य नेमाने ओंकाराची साधना करतो. म्हटलं अरे वा छान, म्हणजे वेळ दिसतोय तुम्हाला तर, असं मी म्हटलं. कारण ज्या त्या लोकांना मी सांगतो महत्व पटतं, लोक म्हणतात वा छान गोष्ट आहे, वेळ झाला तर करायला हरकतच नाही असं म्हणतात लोक. तेव्हा ते म्हणाले ग्रस्त, अहो मला वेळ आहे असं मी सांगते, म्हणजे तुमचा काय असा ग्रह झालाय की काय तुम्हाला भरपूर वेळ आहे, म्हणजे मी काय रिटायर्ड मनुष्य नाही? म्हटलं नाही नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं. अहो तुम्हाला मुद्दाम सांगतोय, मी काम करणारा मनुष्य आहे, रिटायर्ड मनुष्य नव्हे. मी इंडस्ट्रियलिस्ट आहे. माझा ड्रायव्हर गाडी चालवतो आणि मी माझ्या गाडीनी घरापासून माझ्या फॅक्टरीपर्यंत जायला मला 40 मिनिटं लागतात. तर त्यातली 10-15 मिनिटं एकीकडे मी पेपर वाचतो, काही करतो, फोन घेतो, पण उरलेला वेळ जाताना आणि येताना माझी ओंकाराची साधना नियमित होते. कारण ड्रायव्हर गाडी चालवतो आणि मी ओंकाराची साधना करतो. म्हटलं अरे वा, खरंच किती छान गोष्ट आहे ही. अहो म्हटलं ही एक प्रकारची टाइम मॅनेजमेंटच झाली. ते म्हणाले निश्चित. म्हटलं माझ्या पुढच्या सगळ्या कार्यक्रमातनं तुमची ही हकीकत, तुमचं ओंकाराची साधना वेळ कसा काढता हे मी निश्चितपणाने सांगेन. तर आपण ही गेहानींची केस बघितली, गमतीने आम्ही त्याने 1%तला असं त्यांनी सांगितलं म्हणून म्हणायला लागलो. पण ही सगळी केस बघितली, गेहानींची केस बघितली, गेलेला आवाज ओंकाराच्या साधनेने परत मिळवून दिले डॉक्टरांनी, हे पण बघितलं. आता आपल्याला पुढे जायचंय. आपण आता पुढे असा विचार करणार आहोत की आपल्या आवाजावरती कशाचा परिणाम होतो, आपला आवाज का खराब होतो, आपल्या घशावरती, स्वरतंतूंवरती ताण कसला येतो. तर चुकीच्या श्वसन पद्धतीवरती आधारित, लक्षात घ्या, चुकीच्या श्वसन पद्धतीवरती आधारित जर आपण गात राहिलो, बोलत राहिलो तर काय होतं, कालांतराने आपला घसा दुखायला लागतो. निसर्ग जाणीव करून देतो, पण आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. कालांतराने घसा दुखण्याचं रूपांतर स्वरतंतूंच्या सुजेमध्ये होतं. ही सूज सुद्धा वाढली की त्याच्या पुढे होतात तयार त्या गुठळ्या, म्हणजे नोडुल्स त्याला म्हणतात. सिंगर्स नोडुल्स म्हणतात, पण त्या गाणाऱ्यानं स्वतः असं नाही बरं का.
कोणालाही होऊ शकतात, पण नाव पडलंय सिंगर्स नोडल्स. तर ह्या सिंगर्स नोडल्स का होतात, तर चुकीच्या श्वसन पद्धतीवरती आधारित आपण गात राहतो, बोलत राहतो. परिणाम काय होतं, स्वरतंतूंना सूज येते, त्याचं रूपांतर गुठळ्यांमध्ये होतं. ह्या गुठळ्या वाढतात, त्याच्यावर इलाज म्हणून त्या गुठळ्या खरडून काढता येतात, ऑपरेशनने काढून टाकता येतात. पण पुन्हा 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 होण्याची त्यांची जी टेंडन्सी असते ती आपल्याला मोडून काढता येत नाही. अशा ह्या मुद्द्यापर्यंत मी आले होते, जशी आत्ता इथे आले अशी. आणि कार्यक्रम चालला होता औरंगाबादच्या MBA कॉलेजमध्ये. आणि मी सांगितलं की चुकीच्या पद्धतीने गात राहिलं, बोलत राहिलं तर स्वरतंतूंना सूज येते, गुठळ्या होतात, नोडल्स होतात. त्यांना नोडल्स म्हणतात. त्या खरडून काढता येतात, पण पुन्हा पुन्हा व्हायची टेंडन्सी मोडून काढता येत नाही, असं मी सांगितलं. आणि तेवढ्यात प्रेक्षकांमधून एक गृहस्थ आले आणि म्हणाले, मला बोलायचंय मध्ये. आयोजकांना वाटायला लागलं की चालू असलेल्या कार्यक्रमामध्ये हा मनुष्य बोलणार म्हणजे कसं काय, पण त्या माणसाला मनापासून बोलायचंच होतं, त्याला ती उर्मी दाबून ठेवता येत नव्हती. मिस्टर रानडे त्यावेळेला म्हणाले की त्यांना इतकं बोलायची अनावर उर्मी आहे, त्याला पुढे येऊन दे, आमच्या कार्यक्रमाला काही बाधा येत नाही. हरदासाची कथा मूळ पदावर येईल, परत आम्ही ओंकारा ओंकारा जय जयकार ओंकाराचा घेतो आणि परत येईल, त्यांना बोलू द्या. मग ते गृहस्थ आले, उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं, ह्या ताईनी आत्ता जे विधान केलं त्याच्याबद्दल मला बोलायचंय. त्या गृहस्थांचं नाव ऍडव्होकेट मालपाणी. आणि ते गृहस्थ म्हणायला लागले, ह्यांनी जे विधान केलं त्याच्याबद्दल मला बोलायचंय. मला आणि मिस्टर रानड्यांना पोटात भीतीचा गोळा उठला. अरे म्हटलं, एक तर आपण गावोगावी जाऊन ह्या चांगल्या गोष्टीचा प्रचार करायचा, ओंकाराचा प्रचार प्रसार, कीर्तन काय, बेसिक कोर्स काय करतो, आणि हा मनुष्य ऍडव्होकेट आहे आणि हा म्हणतो ह्यांनी जे एक विधान केलं, ह्या जे बोलल्या त्याच्याबद्दल मला बोलायचं. म्हणजे आपल्याला हा काही कायद्याच्या कचाट्यात सापडतो की काय, आपण काही चुकीचं बोललो की काय, अशी मनात यायला लागली. कारण ते ग्रस्त म्हणाले, ह्यांनी जे विधान केलं ह्या अर्धसत्य सांगितलं. अर्धसत्य? मग त्यांनी सांगितलं, अहो हे अर्धसत्य आहे तुम्ही जे सांगितलं ते, की नोडल्स खरडून काढता येतात पण पुन्हा पुन्हा व्हायची टेंडन्सी त्याची मोडून काढता येत नाही, हे बरोबर आहे. पण हे ऑपरेशन करणं आहे, या नोडल्स खरडून काढणं आहे, ह्याला सुद्धा मर्यादा असतात, हे सांगा पुढे. म्हटलं हो का? म्हणे हो का, म्हणजे मी त्याच्यातून गेलेलो आहे, आय हॅव अंडरगाऊन सर्जरी. माझ्या बाबतीत मी शिकार झालो होतो, व्हिक्टीम झालो होतो या सिंगर्स नोडल्सचा. म्हणजे कसं की म्हणे मला ह्या सिंगर्स नोडल्सचा त्रास झाला स्वतःला, म्हणून मला कळलंय की त्याचं ऑपरेशन 2दाच होतं, तिसऱ्यांदाने मर्यादा आहेत, हे पुढच्या कार्यक्रमात सांगत जा. असं म्हटल्यावरती त्यांनी आपली हकीकत सांगितली की त्यांना जेव्हा ह्या सिंगर्स नोडल्स झाल्या, म्हणजे गुठळ्या स्वरतंतूंवरच्या, तेव्हा पहिल्यांदा तेव्हा त्रास उद्भवला, तेव्हा त्यांनी त्याचं ऑपरेशन करून घेतलं औरंगाबादमध्ये. पण ऑपरेशन म्हणजे काय, ऑपरेशन म्हटलं की खर्च होणार. आणि त्याचबरोबर डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की महिनाभर बोलायचं नाही आणि ऑपरेशनचा खर्च. हे झालं एकदा. त्याच्यानंतर त्या नोडल्स बऱ्या झाल्या असं वाटते की नाही. थोडे दिवस गेले, पुनश्च हरिओम, पुन्हा ह्या नोडल्सचा त्रास उद्भवला. पण आता आपण कसं म्हणतो की गेल्या वेळेला औरंगाबादला केलं ना ऑपरेशन, आता आणखी चांगल्या ठिकाणी करायचं. पुण्याला दीनानाथ मंगेशकर मध्ये त्याने ऑपरेशन केलं. तिथे पुन्हा तसंच ऑपरेशनचा खर्च, महिनाभर बोलायचं नाही. त्याच्यानंतर काही दिवस चांगले गेले आणि कधी नव्हे तो म्हणे तिसऱ्यांदा ह्या नोडल्सचा, मी ऐकण्यात माझ्या सुद्धा नव्हतं की 3-3 वेळा माणसाला सिंगर्स नोडल्सचा त्रास होतो. तिसऱ्यांदा त्या माणसाला सिंगर्स नोडल्स उद्भवल्या आणि ते म्हणाले, ह्या तिसऱ्या वेळेला मला त्या सिंगर्स नोडल्सचा त्रास खूप वाढलेला होता, सिव्हिअर झाला होता तो त्रास, की त्या गुठळ्या फुटून बोलताना रक्त यायचं त्याच्यातनं, इतका त्रास वाढला होता. मग म्हणे पुनश्च मी आपला दीनानाथ मंगेशकरला गेलो. डॉक्टरांनी तपासणी केली, सांगितले, हे बघा ह्या गोष्टीला मर्यादा आहेत.